आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय। राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे। राजभवनावरती शिंदे, फडणवीस आणि अजित पवार तिघेही एकत्रित उपस्थित होते। दरम्यान राजीनामा सोपवल्यानंतर आता तिन्ही नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावरती थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। राजीनामा सुपूर्द केल्यानंतर राज्यपालांकरवी सरकार स्थापनेपर्यंत तुम्हीच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहा अशा आशयाचं पत्रक देण्यात आलेलं आहे। तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। केवळ मुख्यमंत्री म्हणजे केवळ एकनाथ शिंदे इथे येऊन राजीनामा देऊ शकले असते, मात्र आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, आमची महायुती घट्ट आहे हे दाखवण्यासाठी इथे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदे हे उपस्थित होते। त्याचबरोबरीने दीपक केसरकर आणि दादा भुसे हे सुद्धा या राजीनाम्यावेळी उपस्थित होते। तर राज्यपालांना ज्यावेळेला आपला राजीनामा सुपूर्द केला तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आणि काळजीवाहू म्हणून काम पहा असं त्यावेळेला पत्रक त्यांना देण्यात आलेलं आहे। केअरटेकर सीएम अशा स्वरूपात आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत। तर नेमक्या काय घडामोडी घडतात आपण बघतोय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहेत, तेव्हाची दृश्य आपण पाहतो आहोतच। तर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना आता काम पाहायला सांगितलेलं आहे। तर एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर दावा कशाच्या आधारावर आपण पाहतोय। निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वात लढली गेली आहे। मराठ्यांना आरक्षण देणारं नेतृत्व अशी त्यांची ओळख एकीकडे निर्माण झाली आहे। मराठ्यांना कुणबीतनं ओबीसी आरक्षण त्यांनीच दिलेलं होतं। तर लाडकी बहीण योजनेतनं महिलांमध्ये ते प्रसिद्धही झाले। सरकारची जरी योजना असली तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना होती। ठाकरेंचा पराभव करत विधानसभा लोकसभेत मोठं यश एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं मिळवलेलं आहे आणि त्यामुळेच ही मोठी दावेदारी एकीकडे मानली जाते ती म्हणजे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी ही एकीकडे त्यांचे कार्यकर्ते करतायत। मात्र दुसरीकडे आपण पाहिलेलं आहे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आता त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे। दीपक केसरकर यांनी थोड्याच वेळापूर्वी आपली प्रतिक्रिया दिलेली होती आणि या प्रतिक्रियेत एकनाथ शिंदे नाराज नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे हे देखील सांगण्यात आलेलं आहे दीपक केसरकर यांच्याकडून। तर येत्या काळात पक्षश्रेष्ठी म्हणजेच भाजपचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। एकनाथ शिंदे नाराज नाहीत। दिल्लीला ज्या वेळेला तिन्ही नेत्यांना बोलवलं जाईल त्यावेळेला हे नेते दिल्लीमध्ये जातील असंही दीपक केसरकरांनी सांगितलंय। आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। भाजपच्या येत्या काहीच दिवसात सरकार स्थापन होईल। भाजपच्या गटनेतेपदाबाबत बैठक होईल। तिन्ही पक्षांना वाटते त्यांचाच मुख्यमंत्री व्हावा। मोदी शहांचा निर्णय मात्र सर्वांना मान्य असेल असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर एकनाथ शिंदे नाराज नाहीत हेही दीपक केसरकरांनी सांगितलंय। मोदी शहांचा निर्णय मान्य असेल अशी शिंदे गटाची भूमिका असल्याचं सुद्धा दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय। सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल। ही प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शहासाहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील। बघा, ज्या वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्याला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील। ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते, याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही। फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे। तिघांचंही एकमत आहे, आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करेल।